नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या करंट अफेअरच्या सेशनमध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता नुकतीच दक्षिण विभागीय परिषदेची 31वी बैठक पार पडली. तर याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या परिषदेचं आयोजन तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे करण्यात आलं होतं. याआधी मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की विभागीय परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर केंद्रीय गृहमंत्री हे विभागीय परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच या परिषदेचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं, तर अमित शहा यांनी या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. बरं, अमित शहा याचे अध्यक्ष होते, पण याचं उपाध्यक्षस्थान कोणी भूषवलं, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी या परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. या दक्षिण विभागीय परिषदेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. तुम्हाला माहीत आहे का, या ज्या विभागीय परिषदा आहेत या वैधानिक संस्था आहेत, घटनात्मक नाहीत. म्हणजेच राज्यघटनेत त्यांचा उल्लेख नसून नंतर कायदा करून यांची स्थापना करण्यात आली. सध्या भारतात 6 विभागीय परिषदा असून त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पण ही जी 31वी दक्षिण विभागीय परिषद आहे, यात कावेरी नदी जलवाटप करारावर मुख्य चर्चा झाली. तर आपण कावेरी नदी जलवाटप करार या संबंधित काही माहिती पाहून घेऊया. मित्रांनो, हा जो कावेरी नदी जलवाटप वाद आहे, हा कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व पॉंडिचेरी या 3 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातील वाद आहे. हा वाद काही 10-20 वर्षातील नसून हा वाद भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून सुरू आहे आणि स्वातंत्र्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी केंद्र सरकारने 1990 मध्ये एका लवादाची देखील स्थापना केली होती. ज्या लवादाने 2007 मध्ये आपला निर्णय दिला. त्यानंतर 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने यात ऐतिहासिक निकाल देत या कावेरी नदीलाच राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलं. राष्ट्रीय संपत्ती म्हणजे कोणत्याही एका राज्याचा आता त्यावर मक्तेदारी हक्क असू शकत नाही. कावेरी नदीचा उगम कोठे होतो हा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात आला. तर कावेरी नदीचा उगम कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. ही नदी जरी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहत असली तरी या नदीचं खोरं केरळ आणि पुद्दुचेरी या प्रदेशात देखील पसरलेलं आहे. या नदीचे सर्वाधिक खोरं कोणत्या राज्यात येतं, तर या नदीच्या एकूण खोऱ्यापैकी 54% खोरं हे तामिळनाडूमध्ये तर 42% खोरं हे कर्नाटकमध्ये येतं. कावेरी नदी व जलवाटप वाद हा बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात आल्यामुळे आपण हा GK पॉईंट येथे क्लिअर केला आहे. आपण मुख्य कशाविषयी बोलत होतो, तर विभागीय परिषदा. पहा, भारतात आता 6 विभागीय परिषदा आहेत. सुरुवातीला भारतात 5च विभागीय परिषदा होत्या, पण 1971 साली ईशान्य भारतासाठी ईशान्य विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आली. आपलं महाराष्ट्र कोणत्या विभागीय परिषदेत येतं, तर आपलं महाराष्ट्र हे पश्चिम विभागीय परिषदेमध्ये येतं. इतर विभागीय परिषदा कोणत्या आहेत, तर उत्तर विभागीय परिषद, पूर्व विभागीय परिषद, दक्षिण विभागीय परिषद व मध्य विभागीय परिषद अशा भारतात विभागीय परिषदा आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर आता या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या नव्या अध्यक्षपदी हे प्रदीप राय निवडून आले आहेत. नुकती जी निवडणूक झाली त्यात प्रदीप राय यांना 822 मते मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध उभं टाकलेल्या अनुपम लालदास यांना 451 मते मिळालीत. प्रदीप राय यांनी 371 मताच्या फरकाने ही निवडणूक जिंकली व आता ते सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यांच्या आधी अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत होते, तर विकास सिंह हे प्रदीप राय यांच्या आधी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. ऑगस्ट 2026 मध्ये भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी खालीलपैकी कोणत्या शहरात पार पडली, तर याची 4थी फेरी ही सिंगापूरमध्ये पार पडली. 20 ऑगस्ट रोजी या 4थ्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं व या बैठकीत भारतातर्फे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हे उपस्थित होते. बरं, भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय पहिली गोलमेज परिषद कधी आयोजित करण्यात आली होती, तर 2022 मध्ये याचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरी परिषद 2024 मध्ये सिंगापूरमध्ये पार पडली. तिसरी परिषद 2025 मध्ये पुन्हा नवी दिल्लीत पार पडली व आता 4थी परिषद सिंगापूरमध्ये पार पडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द्वितीय विश्वयुद्धानंतर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्समध्ये फायटर पायलट म्हणून पदवी मिळवणारे पहिले सिख कोण ठरले आहेत,
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आर्चडीप सिंग डांग हे आता द्वितीय विश्वयुद्धानंतर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्समध्ये फायटर पायलट म्हणून पदवी मिळवणारे पहिले सिख व्यक्ती ठरले आहेत. मित्रांनो, जे आर्चडीप सिंग डांग आहेत हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म 1998 मध्ये चंदीगड येथे झाला होता. पण ते 6 वर्षाचेच असताना त्यांचं कुटुंब हे UK मध्ये स्थायिक झालं व आता आर्चडीप सिंग यांनी युनायटेड किंगडमच्या रॉयल एअरफोर्समध्ये नवीन इतिहास रचला आहे. यांचं नाव लक्षात ठेवा, एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्ही याआधी कोणती एक्झाम दिली असेल तर तुम्हाला देखील अनुभव असेल की परीक्षेमध्ये आपण प्रश्न सोडवताना आपल्याला जे पहिलं उत्तर वाटतं तेच योग्य असतं, पण आपण ते टिक न करता दुसरंच उत्तर टिक करून येतो. हे का होतं तर आपण त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करत नाही. पण त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणं देखील महत्त्वाचं आहे. यासाठीच आपण ही एक्झाम जागर वेबसाईट तयार केली असून तुम्ही यावर सध्या मागील 6 महिन्याच्या करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करू शकाल. या वेबसाईटवर जानेवारी 2026 पासूनचे सर्व प्रश्न उपलब्ध आहेत आणि यात जर तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही टॉपिक वाईज सुद्धा प्रॅक्टिस करू शकाल. या वेबसाईटला जर तुम्ही अजून भेट दिली नसेल तर आवश्यक भेट द्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक सुद्धा आहे किंवा तुम्ही तुमच्या गुगलवर जाऊन एक्झाम जागर एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला तिथे आपली वेबसाईट उपलब्ध होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मधील ओपन रॅपिड स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या स्पर्धेचं विजेतेपद हे विवान विशाल यांनी पटकावलं आहे. आणि या स्पर्धेत गर्ल्स कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक कोणी पटकावलं? तर तुर्कमेनिस्तानच्या शोहरा दोवालाला यांनी या स्पर्धेतील गर्ल्स कॅटेगरीचं विजेतेपद मिळवलं आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेतील ब्लिट्स बुद्धिबळ कॅटेगरीमध्ये खुल्या गटातील विजेतेपद विघ्नेश वर्मुला यांनी पटकावलं आहे. तर मुलींच्या गटाचं विजेतेपद हे सरन्या देवी यांनी मिळवलं आहे. बरे, यंदाची आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर याचं आयोजन आपल्या मुंबईमध्ये होत आहे. या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने करण्यात येत असून ही स्पर्धा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, भारतीय शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने कर्करोगाच्या पेशीमध्ये सक्रिय होणारं एक स्मार्ट कर्करोग विरोधी औषध विकसित केलं आहे. त्या औषधाचंच नाव आपल्याला यात सांगायचं आहे. तर त्या औषधाला RK-251 असं नाव देण्यात आलं आहे. काय नाव आहे याचं? तर RK-251 असं याचं नाव आहे. आणि या औषध निर्मितीसाठी संशोधन कोणी केलं? तर गुवाहाटी येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील डॉक्टर आशिष बाला आणि IIT गुवाहाटी येथील डॉक्टर KP भावक यांनी या औषध निर्मितीवर संशोधन केलं. हे औषध कशा पद्धतीनं कार्य करतं? मित्रांनो, कर्करोगाच्या पेशीमध्ये रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस म्हणजेच ROS नावाचे हानिकारक रेणू खूप जास्त प्रमाणात असतात व हे औषध काय करतं तर हे औषध ज्यावेळेस शरीरात जातं तेव्हा ते निरोगी पेशीमध्ये इनॅक्टिव्हच राहतं. मात्र कर्करोग पेशीमधील अतिप्रमाणात असलेल्या या ROSच्या संपर्कात येताच हे औषध सक्रिय होतं व ते कर्करोगाच्या त्या पेशीमधील प्रथिनांनाच ब्लॉक करतं. या प्रथिनाच्याच मदतीने कर्करोग पेशी जिवंत राहतात आणि त्या प्रथिनांनाच ब्लॉक करण्याचं कार्य हे नवीन RK-251 औषध करतं. आता निधन वार्तावर आधारित प्रश्न पहा. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजा सेन यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तर त्या चित्रपटाचंच नाव आपल्याला यात सांगायचं आहे. तर त्यांचा पहिला चित्रपट हा दामू होता व त्यांना त्यांच्या या पहिल्याच दामू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. याआधी 1993 साली त्यांच्या सुचित्रा मित्रा या माहितीपटाला सुद्धा सांस्कृतिक चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता व 1999 साली आत्मीय स्वजन या चित्रपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की राजा सेन हे कोणत्या भाषेतील चित्रपट निर्माते होते? तर ते बंगाली भाषेतील चित्रपट निर्माते होते. त्यांचं अलीकडेच वयाच्या 71व्या वर्षी निधन झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्रीय बँक डिजिटल चलन आधारित थेट लाभ हस्तांतरण सुरू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहेत? तर आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेसाठी CBDC आधारित थेट लाभ हस्तांतरण सुरू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश हे चंदीगड आणि दादरा व नगर हवेली ठरले आहेत. या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा एकदा सुरू करण्यात आली व या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात पायलट प्रोजेक्ट म्हणून नाही तर पूर्णरित्या या सुविधेची सुरुवात झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला येथे असाही प्रश्न पडू शकतो की या योजनेअंतर्गत तर मोफत धान्य देण्यात येतं, मग या ई रुपयाचा काय फायदा?
बघा बऱ्याच वेळा काय होतं की राशन दुकानदार गरिबांचे धान्य चोरून ते खुल्या बाजारात विकतात. पण या ई-रुपया आल्यानंतर जोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलमधील QR कोड किंवा SMS दुकानदाराला स्कॅन करू देत नाही, तोपर्यंत सरकारकडून दुकानदाराला धान्य कोटा मंजूर होणार नाही. त्यामुळे धान्याची चोरी थांबेल व प्रत्येकाला या मोफत धान्याचा हिस्सा पूर्ण मिळेल. बरं, ही पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर नोट करून घ्या. कोविड-19च्या काळात गरिबांना मोफत अन्नधान्य सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही योजना मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता यात वाढ करून ही योजना 5 वर्षासाठी म्हणजेच 2028 पर्यंत चालू राहील आणि केंद्र सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी 2,27,429 कोटीची तरतूद केलेली आहे. आता पुस्तकावर आधारित प्रश्न पहा. बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे आत्मचरित्र कोणाचं आहे? इमेजवरून तुम्हाला लक्षात येणार नाही, पण हे आत्मचरित्र सोनिया गांधी यांचं आहे. सोनिया गांधी यांनी आता आपलं आत्मचरित्र लिहिलं असून हे आत्मचरित्र नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित होणार आहे आणि येणाऱ्या एक्झामसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं असेल. लक्षात ठेवा, बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे आत्मचरित्र सोनिया गांधी यांचं आहे. आणि अलीकडेच आपण पाहिलं होतं की रामनाथ कोविंद यांनी सुद्धा आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं असून त्याचं नाव काय आहे? तर ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल्स असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारतामध्ये दरवर्षी अक्षय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतात दरवर्षी अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2004 मध्ये आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, 20 ऑगस्ट रोजीच भारतात सद्भावना दिवस सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी राजीव गांधी यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिन भारतात सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 20 ऑगस्ट रोजी वर्ल्ड मॉस्किटो डे सुद्धा आयोजित केला जातो. याआधी तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत अर्जुन पुरस्कार जीवन गौरव कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच इशाया आरुमायनायागम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026ची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून होणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.